तर मंडळी नमस्कार. नुकताच रमजान ईद संपन्न झालेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत आमचा लाडका विद्यार्थी जो की आता 7वीला आहे, जुनेद. अशा घरी जुनेदचे बाबा आहे, जुनेदचे वडील आहे आणि सर्व कुटुंबच या ठिकाणी. आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे पर्यवेक्षिका मॅडम आणि शिक्षक वर्ग आहे, काही जण येऊन गेलेले आहे. तर हा पवित्र महिना आहे आणि खरंच या सणाची आम्ही सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो, कारण शिरकुर्माचं आमंत्रण आम्हाला येणार असतं. तर तितक्याच जिव्हाळ्याने प्रेमाने त्यांनी हे आमंत्रण दिलेलं आहे आणि त्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी आज आलेलो आहे. तर रमजानचा महिना आहे, थोडा जाती धर्मा पलीकडे एकात्मता, जिव्हाळा, एक छान संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जात असतो. तर खूप खूप धन्यवाद काका, की आपण एवढ्या जिव्हाळ्याने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपल्यात असणारा हा प्रेम जिव्हाळा असाच आयुष्यभर द्विगुणित होत राहो, हाच उपदेश आम्ही या ठिकाणी करू आणि सदिच्छा सुद्धा या सणाच्या निमित्ताने देऊ. तर रमजानच्या सणाबद्दल अधिक जाणून घेऊया. काकांकडनं पत्रकार आहेत ते. तर काका, थोडक्यात काय सांगाल? रमजानचा सण हा बंधुभाव एकोपाचा सण असतो आणि हा खूप प्रेमाचा सण असतो. या सणाची महिनाभर मुसलमान लोक म्हणजे उपवास ठेवतात आणि उपवासाचं सायंटिफिक महत्व काय रोजा ठेवतात. हा रोजा ठेवतात आणि याचं सायंटिफिक महत्व सुद्धा वेगळं आहे. आणि तर आपण जे आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथं आलात तर आम्ही तुमचे आभारी होतो. नाही, ठीक आहे. तुमचा आमच्याबद्दल असणारा हा प्रेम जिव्हाळा असाच राहू द्या आणि अशाच पद्धतीने एका सुदृढ समाजाची निर्मिती शिक्षकाच्या माध्यमातून होत असते, त्याचं हे छान उदाहरण आहे. तर धन्यवाद. आणि हो, आमच्या श्री DR भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांना ईद मुबारक. ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात नेहमी आरोग्य, आनंद अशाच पद्धतीने द्विगुणित होत राहो या सदिच्छा.